तर मंडळी, व्हिडिओची सुरुवात अशी काहीशी झाली. नमस्ते, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल. तर आज आम्ही चाललो डॉक्टरकडे. राजनंदीला सर्दी झाली आहे, माझी पण थोडीफार तब्येत खराब झाली आहे. प्लस अजून एक कारण आहे डॉक्टरकडे जाण्यासाठी. माझ्या राईट शोल्डरमध्ये थोडा पेन होतं आहे आणि म्हणून डॉक्टरांकडे चालले. पुन्हा जास्त आणि ते नको व्हायला म्हणलं, बघूया आधी काय प्रॉब्लेम आहे नेमका म्हणून चालले. अरे कुठं गेलेला दादा? सकाळी सगळ्या डॉक्टरांची व्हिजिट घेणार आहे. राजनंदिनीची तब्येत ठीक नाही आहे त्यामुळे तिच्या डॉक्टरांकडे. माझं पण थोडं शोल्डरमध्ये पेन आहे सो त्यांच्याकडे. त्यानंतर डायटिशियनकडे म्हणजे शिवम क्लिनिकमध्ये सुद्धा आले होते आणि ऑलमोस्ट माझं सगळं कवर झालेलं आहे. फक्त आता लास्ट ग्लोसाठी तुम्ही जे म्हणत होतात ना की स्किन थोडीशी डल वाटते, त्यामुळे आता ग्लोसाठी थोडं आमचं डाएटचं प्लॅन घेतलेलं आहे आणि आम्ही आता चाललो आहे दुसऱ्या डॉक्टरांकडे. स्टे ट्यून. ऑलरेडी अपॉइंटमेंट मी घेऊन ठेवली होती, त्यामुळे मला गेल्या गेल्या लगेच डॉक्टरांना जाऊन भेटता आलं. त्यानंतर जे काही त्यांनी टॅब्लेट्स वगैरे सांगितले होते त्या मेडिकलमधून घेतले आम्ही. सो सगळी कामं आवरून घरी येत होतो आणि पाऊस जोराचा आला, त्यामुळे एक साईडला घराच्या एक ठिकाणी आम्ही थांबलो. तर तिथे हे आजी आजोबा होते. अगदी आपुलकीने त्या म्हणाल्या की बाळा आत येऊन थांब इथे म्हणून. आणि मग आम्ही तिथे येऊन बसलो आणि त्यांच्यासोबत गप्पा मारत बसलो आम्ही. खेळणं काय आहे काय दुसरं? दाखवा की. नाही नाही, इथं असेल मी घेते विकत तिच्यासाठी म्हणून म्हणायला लागले. हत्ती बित्ती. राजनंदिनी त्यांच्या कामामध्ये व्यत्यय आणत होती. सारखी जाऊन तिथे काहीतरी ओढणार असं चालू होतं. तिला खेळायला हवं होतं काहीतरी, त्यामुळे मग मी म्हटलं की काही असेल तर द्या तुमच्याकडे, मी विकत घेते. मातीचं काही असेल तर त्या बोलल्या की नाही आहे, मातीचं तर काही नाही आहे, पण आमच्या बाळाची खेळणी आहे. तर त्याने खेळायला दिलं होतं तिला. आज पावसाने आम्हाला 2 चांगल्या माणसांना भेटवलं. ॲक्च्युली असं वाटलंच नाही त्यांच्याशी बोलताना की अनोळखी आहेत, कधीतरी म्हणजे पहिल्यांदा भेटतोय. खूप छान गप्पा मारत होते ते आमच्याशी. पाऊस थांबल्यावरती सुद्धा अनेक 10-15 मिनटं आम्ही तिथेच थांबलो होतो बोलत. शनिवार रविवार आता येतील ना दुपारी. तर मुरमुर येणार आहे, काम चालल्या सगळी स्वच्छता चालली. पप्पांना वेळ होते. लाख रुपयाचा मंडप काढवायला मोठा राष्ट्रपती येणार आणि ती खडी बिडी सिक्युरिटी. होय, मुरमुर येणार आहे. मुरमुर येणार आहे. डोक्यावर घ्या, डोक्यावर घ्या. असू दे सगळं काय करत मारत नाही मारत. डोक्यावर घ्या, घ्या डोक्यावर. थांबला काय? थांबला. चला चला काहीच ये गाडीवर बसा येईल नका. मार्शल लॉ चालू होते आमच्या. चला थँक्यू. अगं पडते आता ती. आमच्या रंकाळ्याचे ते पाणी थोडं जास्त वाढले म्हणून मी रंकाळ्याचं पाणी बघायला चाललो आहे आता. आणि सोबतच डीमार्टची थोडीशी खरेदी. वेळ भेटला तर, जर जास्त अंधार झाला तर नाही, वेळ भेटला तर डीमार्टला पण जाऊन येणार. आणि सोबत छत्री ठेवली आहे. कदाचित पाऊस म्हणजे आहेच पाऊस तसा, पण लागेल म्हणून छत्री घेतली आहे. थोडीशी सर्दीसुद्धा आहे पण तरीही चालेल, कारण पुन्हा मला बाहेर जाता येणार नाही आहे. आणि राजनंदिनीला ठेवलं आहे तरी झोपले. तिला खायला घालून झोपून चाललं. लगेच 1 तासाभरात रिटर्न येतो. मी गेले कित्येक वर्ष झालं असं पूर वगैरे पाहिलेलाच नाही आहे, म्हणजे गेलेच नाही मी कधी घरातून बाहेर. पण यावेळेस म्हटलं आता ही पण आहे. मग म्हणलं रंकाळ्यावरती, तिकडे आम्ही जाणार नाही आहोत पुराचं पाणी बघायला, पण इथे रंकाळ्यावरती पाणी आल्यामुळे थोडंसं फिरून यायचं. कारण खूप आता मी मगाशी गेले होते बाहेर, बट कुठे फिरलो नाही. जी महत्त्वाची आमची डॉक्टरची कामं होती ना, तर तीच करून परत आलो रिटर्न. केवढा वारा आहे खाली. नशिबाने पाऊस थांबला आहे. आम्ही ठरवलं होतं की जर पाऊस थांबला तर जायचं. तसं आज सकाळपासून जास्त नाही आहे पाऊस. ते समोरचं काय येते? हां, शिवाजी महाराज हायस्कूल. आजच बघितल्यासारखे वाटायला लागले मला. होय काय? नाही गो, मी आजच बघितलं अशी वाटायला लागले. किती छान वाटायला लागले बघ. थेंब 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 थेंब.
तेव्हा की ह्याच्यावरती नाही गे नाही झाड आहे ते झाड काहीतरी. वाव भारी वाटायला लागलंय. ह्याच्यावर थेंब थेंब पडल्यावर कसलं भारी दिसायला लागलंय बघ. ह्याच्यात पण हे चालू आहे बोटिंग. पावसात कसं काय अलाव नाही करायला पाहिजे खरं अगं पावसात नाही ते नाही खरं तरी पण ग. आणि आमच्या रंकाळ्याचं इथे सुशोभीकरण चालू आहे. ते नवीन हे छान घातलेत हे ना ब्लॉक छान घातलेत नवीन मस्त पूर्ण झाल्यावर छान वाटेल. सकाळी इथपर्यंत होतं ना वरतीपर्यंत होतं. हां आता थोडं कमी झालंय. आज पाऊस कमी आहे जरासा. तर जस्ट डीमार्टवरून रिटर्न आलो आणि हां तुला काय सांगायचं आहे. ही हात करते अशी खालून म्हणून म्हटलं हिच्याकडे कॅमेरा करावा आधी. हाय फाय हाय फाय. तर डीमार्टमध्ये थोडंफार साहित्य होतं ते घेऊन आले आणि सकाळी पण डॉक्टरांकडे गेलो होतो आम्ही. आणि मला इथे बरोबर स्ट्रेच झाल्यासारखं फील होत होतं आणि म्हटलं की रिस्क नको घ्यायला आपण काय. आणि त्यामुळे मग म्हटलं जाऊन येऊया डॉक्टरकडे. तर चेक केलं वगैरे मग ECG पण केलं की एक्स्ट्रा म्हणजे शंका नसलेली बरी कुठली म्हणून मग ECGसुद्धा केलं. मग डॉक्टर बोलले की काही प्रॉब्लेम नाही आहे तसा. पण मला मागे हार्टबीट झालं होतं म्हणजे काय मला मागे हार्टबीट झालं होतं म्हणजे नागिन लेफ्ट हँड साईडला थोडंसं स्टार्टिंग होतं कोरोनाच्या वेळेस. आणि त्यावेळेस मग अगदी लगेच ते क्युअर पण झालं कारण समजलं मला ते आधी आमच्या घरी एकांना झालं होतं त्यामुळे मला समजलं की हा बाबा असं असेल. मग आम्ही नरेंद्रच्या काकांना वगैरे फोटो पाठवून लगेच ते 2 दिवसात कमी पण आलं. पण मग डॉक्टर बोलले की त्याचं काही अंश आपल्या नसांमध्ये शिल्लक राहतो आणि त्यामुळे ते तुम्हाला या साईडला दुखतंय असं बोलले ते. आणि आता औषध वगैरे थोडे दिलेत त्यांनी मेडिसिन्स. तर तेच आता चालू करेन. एक 15-20 दिवसांनी परत बोलवलंय त्यांनी. अचानकच असं वाटायचं की शरीरामध्ये चमक जाते की काय असं वाटायचं मला. मग मनात कुठले तरी 1760 विचार येतात की आपल्याला काय प्रॉब्लेम असेल का बरोबर इथून असं दुखायचं ते. म्हणजे आपण दाखवून येऊयात. रिस्क नको कुठल्या गोष्टीची. नंतर अति होण्यापेक्षा आत्ताच म्हणलं चेक करूयात म्हणून आज दिवस याच्यातच गेला आमचा सगळा बाहेरच फिरण्यात. ओके तर आता मी राजनंदिनी आणि तिचे पप्पा TV बघणार आहोत. छान पिक्चर कुठला बघायचा आज आम्ही सुट्टीच्या दिवशी मस्त असं इथे बाहेर अंतरून वगैरे टाकतो आणि TV वरती छान कुठं तरी भूताचं वगैरे पिक्चर लावून बघत बसतो. काल पण एक बघितला आम्ही. आणि कुठली सांबार चटणी. ओके सांबार चटणी आम्ही वेब सिरीज बघणार आहे आज. त्याआधी आता जेवण बनवून घेते पटापट आणि आपण थोड्या वेळाने भेटू पुन्हा. तर माझी थोडी सर्दी वाढली आहे. नरेंद्रने म्हणजे आता जेवणाचं तर ऑलरेडी झालं आहे पण त्याच्या आधी आम्ही ऑमलेट बनवलं आहे. जो कुकर थंड व्हायचा आहे त्यामुळे ऑमलेट बनवलं ते खात बसले. नरेंद्रने खूप टेस्टीवालं बनवलं आहे. हे बघा ऑमलेट खूप भारी बनवतात ते. हां भातासोबत ऑमलेट खायला मला फार आवडतं पण ते आता कुकर अजून माझं थंड व्हायचं आहे त्यामुळे म्हणलं आता खाऊन टाकूया. एकदा थंड झालं की पुन्हा खाण्यात काही इंटरेस्ट नाही. मी सुकंच ऑमलेट खात बसलोय. नंतर बघू बाकी. आणि हिचं इथं बघा काय चालू आहे. जे दिसेल ते तिथे सगळं ओढायला लागली ती. जे दिसेल ते सगळं ओढते. आणि मी जे लॉक्स लावलेत ना त्या दिवसापासून तिने अजिबात कपाट ओपन केलेलं नाही आहे. अजिबातच ना ते कपाट ओपन करते ना काही. तिला काहीच येत नाही ओपन करायला. मला खूप आनंद व्हायला लागला आता. ती 1-2 वेळा ट्राय केली आणि त्या दिवसापासून पुन्हा तिने हातसुद्धा नाही लावलेला ते ओपन करायला. लिंक्स मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते त्याचे लॉक्सचे जे आहेत त्या. तर आता जेवून घेतो आम्ही. ये
उचल की वर. काय करते पिल्लू? काय करते पिल्लू? हा काय काय ते काय ते काय ते हा काय? इकडे ये इकडे ये इकडे ये इकडे ये की ये इकडे इकडे ये ग ये ग. तर असा आमचा हा खेळ चालू असतो रात्री झोपण्याआधी राजनंदिनीसोबत. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कॉमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.